स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि सगळेच पक्ष जे आहेत ते उमेदवाराच्या मुलाखती घेण्यास सुरू झालेली आहे. मी सध्या उभा आहे राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या कार्यालयामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी उमेदवारांची जी मुलाखत आहे ती या ठिकाणी जिल्हा पातळीवरती घेण्यात येते. म्हणजे ज्या पद्धतीने कल्याण पूर्व पश्चिम असेल, डोंबिवली पूर्व पश्चिम असेल, असे अनेक इच्छुक उमेदवार आहेत, त्यांची या ठिकाणी मुलाखत आहे. विशेष म्हणजे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये फॉर्म देखील दाखल करण्यात आलेले आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ते पूर्ण पक्षाकडनं या ठिकाणी विविध ठिकाणी अनेक उमेदवार दिले जाणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी स्थानिक जिल्हाध्यक्ष असतील किंवा प्रवक्ते असतील यांनी दिलेली आहे. नेमकं कल्याण डोंबिवली परिसरामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी शरद पवार यांची राष्ट्रवादी ही ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेली पाहायला मिळते आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपले नगरसेवक किती येतील आणि त्यासाठी काय ताकद लागेल याचा देखील अभ्यास आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं आता सुरू करण्यात आलेला आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.